फायनली आम्ही आता इथून सावली बीच रिसॉर्ट जे तारकर्लीला होतं जिथे आम्ही स्टे केला तिथून निघतोय. माझी डॉगी आहे, सी ऑफ करायला आलाय. येस. सो आता इथून आम्ही जाऊ सिंधुदुर्ग स्टेशनला, तिथे आमची ट्रेन आहे आणि तिथून जाऊ आम्ही रत्नागिरीला. फायनली आम्ही आलो आहोत आता रत्नागिरीला. दुपारचे वाजता आहेत पाऊण आणि आम्ही पोचलो रत्नागिरी स्टेशनला. आता इथून आम्हाला जायचं आहे आमच्या होमस्टेला. चलो. तारकर्लीची टूर झाली आणि आता आम्ही आलो आहोत रत्नागिरीला. रत्नागिरीत कुठे राहत आहोत आम्ही, तर आम्ही राहत आहोत शुभांगी कीर यांच्या होमस्टेमध्ये. शुभांगी कीर या यूट्यूबवरच्या फेमस काकू आहेत. त्यांचं फूड चॅनल आहे, व्लॉग चॅनल आहे आणि त्यांचाच हा मागे होमस्टे. सो आम्ही ते 2 दिवसासाठी राहत आहोत आणि चला तुम्हाला दाखवतो की ह्यांचं होमस्टे कसं आहे. झाड लिंबू. होमस्टेला जाण्याला एंट्री. इथे आपण चप्पल काढले की हा आहे ओपन टेरेस जो कॉमन आहे. इथे आई बसली आहे, काकू बसले आहेत, श्रुती बसली आहे. खेळायला इथे कॅरम पण आहे. त्याच्यानंतर डायनिंगसाठी ते टेबल्स अरेंज केलेत, पंखे ठेवलेत. हा जो आहे तो आहे गोल्डन रूम. सो इथे बेसिकली 2 रूम टाईप्स आहेत, गोल्डन आणि सिल्वर. हा आहे गोल्डन. ह्याचं जे कलर कॉम्बिनेशन, लाईट कॉम्बिनेशन जे आहे गोल्डन शेडमध्ये आहे. सो म्हणून हा गोल्डन रूम आहे. चला आता आपल्याला सिल्वर रूमबद्दल टूर देईल ऋषी. हा आपला सिल्वर रूम. ह्याच्यात पण 3 बेड्स आहेत. स्पेशियसही आहे बघा. इथे टॉवेल्सही दिलेले आहेत, त्यासोबत साबणही दिलेला आहे. आतमध्ये एक छोटंसं किचन आहे, छोटं नाही भला मोठं आहे. इथे हो 4th पर्सनसाठी इथे आपल्याला सामान ठेवायला छोटा कबर्ड दिलेला आहे. मिरर आहे चांगला ड्रेसअप करण्यासाठी. ते सामान तुम्ही ठेवू शकता. त्यांनी केटलही प्रोव्हाइड केलेला आहे, काही चहा कॉफी काही बनवून प्यायची असेल तर. इकडे आपलं आतमध्ये वॉशरूम आहे. इकडे छोटासा एरिया काय स्टोअर वगैरे करण्यासाठी. आजचं आता आम्ही आलोत, फ्रेश वगैरे होऊ, जेवायला बसू. कारण जेवून आम्हाला जायचं आहे गणपतीपुळे आणि आरेवारी बीचसाठी. आज आमचा फक्त फिरायचं हेच 2 स्पॉट असतील. त्याच्यानंतर परत रूमवरती येऊ, संध्याकाळी कॅरम वगैरे खेळू. इथे कॅरम आहे, सो डेफिनेटली त्याचाही आम्ही आनंद घेऊ. आणि उद्या आम्हाला परत जायचं रत्नागिरी टूरवरती. सो खूप हवेशीर वातावरण आहे आणि खूप सुंदर प्रकारे बांधलेलं आहे आणि खूप प्लेझेंट एक रूममध्ये आल्यानंतर जी मेन गोष्ट असते की प्लेझेंट वाटलं पाहिजे, तसं प्लेझेंटही वाटतं आहे. सो चला आता आम्ही फ्रेश होतो. त्याच्यानंतर जेवण आल्यानंतर इकडचे जी फेमस थालीज आहेत ते तुम्हाला नक्की दाखवतो. इथे आले आमची व्हेज थाली. व्हेज थालीमध्ये काय काय आहे, इथे आहे पालेभाजी, डाळ, त्याच्यानंतर वालाची उसळ, त्याच्यानंतर इथे आहे ही कुठली भाजी आहे, फरसबी आहे, आमरस आहे, भजी आहे, सलाड आहे, भात आहे, चपाती आणि पापड आहे. कसं आहे जेवण? छान आहे. छान. आमरस आता आमरस एवढ्या लोक तर छान वाटतोय, एकदम ताजा वाटतोय. कसं आहे काकू जेवण? मम्मी जेवण कसं आहे? एकदम बेस्ट, मस्त आणि लज्जतदार, चविष्ट, मस्त चविष्ट. चलो आमचं जेवण झालेलं आहे. पोट भरून मन भरून जेवलो आहे आणि आता इथे खेळतोय आम्ही मावशी. कारण थोड्या वेळाने आम्हाला जायचं गणपतीपुळ्याला. सगळे थोडे थोडे आराम करत आहेत. तोपर्यंत इथे आहे माऊ, तिच्याशी खेळतोय. इथे बघ. इव्हिनिंग गाईस. सो आता आम्ही तयार झालो आहोत
कारण आम्ही चाललो आहोत गणपतीपुळेला. आज आम्ही गणपतीपुळे आणि आरेवारी बीच करणार आहोत. सो संध्याकाळचे आता 4:15 होत आहेत. चला जाऊया गणपतीपुळेला. सो आता आम्ही आलो आहोत आरेवारी बीचला. खूप छान असा लांब लचक मस्त बीच आहे. क्लीन आहे, जास्त गर्दी नाही आहे. आणि इकडेच तुम्ही झिपलाईन पण करू शकता. तिथून अशी झिपलाईन सुरू होते, ती या साईडला इथे बीचच्या इथे टॉवरच्या इथे एंड होते. तुम्हाला दाखवतो कसा आहे इकडचा आरेवारी बीच. इथे आई आणि मम्मा चालत चालत येत आहेत. सूर्यास्त झाला आहे आणि आमचं आत्ताच नुकतं दर्शन झालं आहे गणपतीपुळेच्या गणपतीचं. या साईडला आहे मंदिर आणि मागच्या साईडला आहे समुद्र. आणि इथे सुंदर प्रकारे आज राम मंदिर प्राणप्रतिष्ठा दिवस होता, त्यामुळे सुंदर प्रकारे इथे दीपोत्सवाची तयारी करण्यात आली आहे. जय श्रीराम असे दिवे इथे लावलेले आहेत. तुम्हाला दाखवतो मंदिर परिसर इतका सुंदर दिसतोय, पूर्ण उजाळून निघालेला आहे बघा. श्रीमंगल मूर्ती हे राजवीर उभार. सियाराम. फायनली आम्ही गणपतीपुळ्यावरनं आलो आहे. खूप छान वाटलं, कारण मुळात संध्याकाळची गणपतीपुळ्यातली आरती पण मिळाली आणि आज श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा होती, त्याच्यामुळे तिकडे आम्हाला दीपोत्सव करण्याची पण संधी मिळाली. जय श्रीराम. आणि खरंच आजचा दिवस संपूर्ण भारतवर्षासाठी, संपूर्ण विश्वासाठी खूप आनंदाचा दिवस आहे, कारण आपल्या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आहे अयोध्येमध्ये. पूर्ण दिवाळीचं वातावरण झालेलं आहे
कारण जिथे पाहावं तिथे पूर्णपणे सकारात्मक ऊर्जा मिळते. प्रत्येक ठिकाणी रॅलीज निघता आहेत, त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजन केले आहेत, कुठे दीपोत्सव आयोजन केलं आहे. त्यामुळे खूप मन प्रसन्न झालेलं आहे. चला आता आम्ही फ्रेश होतो, त्याच्यानंतर जेवायला बसतो. आता रात्रीच्या जेवणात काय आहे, आज पण व्हेजच आहे, सो आता काय आहे ते तुम्हाला दाखवतो. इकडं नाही, इकडे मार, याला मार, इकडे जाईल, तिकडे मारा, तसं मार. सो आता आम्ही डिनर करतोय आणि डिनरला आहे खेकडा भजी, अर्थात कांदा भजी, त्याच्यानंतर भरलेली भेंडी आहे, त्याच्यानंतर इथे पनीर मसाला, लाल माठ भाजी, पनीर मसाला, त्याच्यानंतर डाळ, आमरस, भात, पापड आणि ज्वारीची भाकरी आणि सलाड, लोणचं. दिन लंगड़ना रात लंगड़ तेरे इश्क च अजना साथ चलण तेरे